ईशाच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघतात. कोणीतरी अमेरिकेतला मुलगा फायनलाइज केलाय त्यांनी. काय 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 सांगतेस काय? अगं ईशा मला काहीच नाही बोलली. फोटो बघून पसंत केलाय त्यांनी. दोघांची पत्रिका पण जुळते असं कळलंय मला. हो का? चांगलंय ना मग. मग मी का उगाच लुडबुड करतोय? आणि नसेल सांगायचं ईशाला मला. आम्ही एकत्र घालवलेले क्षण मी जपून ठेवीन माझ्याकडे. हे काय चालवलंयस तू? का उगाच देव बनतोयस? इट्स ओके. तू उगाच माझं सांत्वन करू नकोस. आणि हो, ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक्स. कसा आहेस रे तू? लगेच काय नांगी टाकतोयस? अजून काही ठरलेलं नाहीये. आणि माझ्या माहितीनुसार ईशाच्या घरचे सिरियसली स्थळ बघतात हे ईशालाही माहिती नाहीये. तिने पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलंय तिच्या करिअरवरती. पण तिच्यात बदल होतोय ओम. तिलाही कळत असेल, पण ती सहजासहजी कबूल करणार नाही. तिला गदा गदा हलवून कोणीतरी सांगितलं पाहिजे की सिरियसली विचार कर तुझा. आणि माझ्या मते हे तूच करू शकतोस. मी हे तिला सांगायला गेले ना तर ती ऐकणार नाही माझं. अगं पण मग मी काय करू आता? ती आत्ता कोर्टात तुला भेटली ना तर डायरेक्ट प्रपोज कर तिला. काय आता? तू काय वेडी आहेस का? इथे भर कोर्टात? हे बघू, अशा सिच्युएशन मध्ये कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतं, नाहीतर हे कधीच वर्क होणार नाही. आणि मला माहितीये तो पुढाकार ती घेणार नाही, त्यामुळे तुलाच काहीतरी करायला लागेल. अगं पण मी इथे कसं काय, म्हणजे ह्या उन्हात कोर्टात? अगं काही रोमॅन्टिक आणि असं प्लेझंट वातावरण हवं की नको? प्लेझंट वातावरण आयुष्यात येत राहील पुढे. हीच खरी संधी आहे. वेळ घालवू नकोस. आणि बाय द वे, आधी आलेल्या 2 संधी, रोमॅन्टिक वातावरण वगैरे, काय झालं त्याचं? वाया घालवलीत ना दोघांनी. हे बघ, एकदा धाडस करायचंय तुला, एकदा, मग सगळं ओके होईल. नाहीतर तिच्या लग्नाची पत्रिका हातात पडेल तुझ्या. आयुष्यभर रडत बसायची वेळ येईल. तू मला प्रोत्साहन देतेस की माझं खच्चीकरण करतेस? मी फॅक्ट सांगते ओम. हे पुढे पुढे ढकलू नको. खरंच तुम्ही एकमेकांसाठी खूप चांगले आहात. आणि काहीतरी चांगलं होत असेल तर कशाला मागे राहायचं? ती भेटली ना की लगेच सांग. काय सांगशील ते माहितीये ना तुला? बाय. बोलेल का? बोलू दे रे बाबा. एक्सक्यूज मी, पेपर मिळेल? पेपर. थँक्यू. हा सोपं आहे, काय बोलायलाच नको. ओम, निकाल तुझा लागलाय ओम्या. तिने पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलंय तिच्या करिअरवरती. आता फक्त कबूल म्हणायचं आणि निकाह कधी करायचा तेवढंच ठरवायचं. पण तिच्यात बदल होतोय ओम. डरने का नाही, बिंदास रहने का. पण ती सहजासहजी कबूल करणार नाही. आणि माझ्या मते हे तूच करू शकतोस. काय सुंदर मुलगी आहे हो. आता
ताबडतोब फोन लाव. फोन लाव, फोन लाव, फोन लाव, फोन लाव, फोन लाव. बस. काय आहे? ईशा, मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे ऍक्च्युली मला तुला काहीतरी द्यायचंय. फाईल. 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 दे ना. फाईल. थँक गॉड. खूप त्रास दिलायस. मलाही. बस चल निघते. अगं बघ ना फाईल. त्यात काय बघायचंय? मला काय माझी फाईल ओळखता येत नाही का? हे काय नाव सुद्धा नीट लिहिलेलं आहे व्यवस्थित. नाही आतमध्ये बघ ना, नीट पेपर्स सगळे व्यवस्थित आहेत ना. काय वेगळा पेपर ठेवलायस का आतमध्ये? नाही 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 हो हो. नाही 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 नाही. अगं हो. गंमत करतोयस माझी? तू ना कधीही गंमत करू शकतोस. अगं गंमत नाही, सिरियसली. मी एक पेपर. हॅलो. हा सर. हो मी येतेच आहे वरती. हो तुम्ही ऑलरेडी पोहोचलात. मी आता आलेच. चल बाय बाय बाय. आता ते फाईल चेक करा एकदा. हो बघते. प्लीज एकदा चेक कर. बघते. बघते म्हणाली. ओम. अरे काय हे? सहज. कसा आहेस तू? असाच आहे मी. तू एवढी फाईल आणलीस माझी आणि मी थँक्स पण नाही म्हटलं तुला. थँक्स. तुला कशाला थँक्स म्हणते मी? आले. लागला? लागते थांब. रिंग वाजते. बोल. बोल धनश्री. ओम दादा. धनश्री मला ऐकू येत आहे, जरा हळू बोलत जा. सॉरी. आता बरोबर आहे? हा बोल. काय झालं? कशाचं काय झालं? गुरुजी मला म्हणाले ईशा वहिनी तुम्हाला आय लव्ह यू म्हणाल्यात आणि आता तुम्ही कोर्टात लग्नाची नोटीस द्यायला गेलात. काय? हा. आणि गुरुजी म्हणाले आता आमचंही लवकर लग्न होणार आहे. कुठे आहेत तुमचे गुरुजी? इथेच आहेत. जरा द्या त्यांना फोन. तुमच्याशी पण. ओ भाऊ, तुमचा गुरु एकदम स्ट्रॉंग आहे बरं का. मी लग्नाचा मुहूर्त काढून टाकणार आहे आता. हो का? गुरु स्ट्रॉंग आहे का? इथे कशात काही नाही आणि तुम्ही इमले कसले रस्त्या लग्नाचे? आम्ही कुठं काय करतोय? तुम्हीच एक बातम्या देताय. मी सांगितलं? मी काय सांगितलं? तुम्हीच तर सांगितलं ना मला. हा, ईशा ताई तुम्हाला म्हणाले की आय लव्ह यू. तुम्ही दोघं मिळून आता कोर्टामध्ये गेलाय. आता नोटीस बिटीस काहीतरी ते देऊन टाकणार ना. म्हणजे कायद्याचं मला फारसं काही कळत नाही. नाही, तुम्हाला कायद्याचं नाही, तुम्हाला कसलंच ज्ञान नाही असं वागताय तुम्ही. मी पुन्हा एकदा सांगतो, इथे कशात काही नाहीये. दिस इज जस्ट इरिटेटिंग. या तुम्ही उड्या कसल्या मारताय लगेच? जरा मला वेळ द्या. इथे मला माझं सुधरत नाही आणि तुम्ही निष्कर्ष काढून मोकळे. मी एक सांगितलं की त्याचं 10 करून ठेवता तुम्ही. अरे मला अजून माहिती नाहीये की तिला माझ्याबद्दल नक्की काय वाटतंय, ती माझ्याकडे कसं बघते. हे म्हणजे काय भाजी विकत घेण्यासारखं सोपं आहे का? काय झालं? भाजीचं म्हणतात.
तुम्हाला ना काही सांगण्यातच अर्थ नाही. ओम भाऊ सॉरी बरं का. तुम्हाला काही ते त्रास देण्याचा हेतू नव्हता माझा. आम्हाला उगाच भारी वाटत होतं म्हणून फोन केला. सॉरी बोलतो. धना पण म्हणते सॉरी म्हण. सॉरी. हा दोघेही सॉरी बरं का आम्ही. नाही तुम्ही नाही सॉरी, मी पण नाही सॉरी, ही सिच्युएशनच सॉरी. हो ओम भाऊ मी कोर्टात येऊ का हो? कशाला? मला तुमच्या पाया पडायचं. यू आर जस्ट इम्पॉसिबल. मला जेन्युइनली वाटलं तुमचं सगळं ठरलं म्हणून. पण मी जेन्युइनली सांगतो, इथे काहीच फिक्स नाहीये. ठेवा आता फोन. चुकलं माझं. काय फिक्स नाहीच म्हणतात. आलो मी. कुठे चालला? देवाच्या पाया पडतो. चूक झाली. सॉरी तुम्ही का? मीच सॉरी. एक्सक्यूज मी, तुम्ही वकील आहात का? नाही, लक्ष्मण. अहो या कोर्टाच्या आवारात हे कपडे घालून दुसरं कोण असणार? हा गुड. आम्ही पळून आलोय, आमचं लग्न झालंय. नाही, माझ्या घरात अजिबात जागा नाहीये, घर फुल झालंय. नाही मला तुमच्या घरात राहण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. आम्हाला आमचं मॅरेज रजिस्टर करायचंय. मग करा की. हो पण कसं? नाही, तुम्ही चुकीच्या जागी आलात. हे सिव्हिल कोर्ट आहे. तुमचं मॅरेज रजिस्ट्रेशन तिकडे होईल. हा अच्छा, मॅरेज तिकडे होता, आपण तिकडे जाऊन विचारून येऊया. नाही ऍडव्होकेट लक्ष्मण, तुम्ही जरा आम्हाला गाईड करता का? तुम्ही एक काम करा, ती तिथे शेवटची छत्री दिसते तिथे जा. तिथे ऍडव्होकेट भिंगारडे असतील, त्यांना जाऊन भेटा, ते तुमचं काम करतील. अच्छा. ऍडव्होकेट लक्ष्मण, अहो नाही म्हणजे ऍडव्होकेट भिंगारड्यांना तुमचं नाव सांगितलं तर चालेल ना? नाही, माझं नाव नाही सांगितलं तरी चालेल, ते तुमचं काम करतील, त्यांचं कामच आहे ते. अच्छा. आता काय? थँक्यू. वेलकम. या तुम्हाला मी दाखवतो कुठे जायचं ते. बघा ते ती शेवटची छत्री आहे ना. हा मी आहे इकडनं. हा जा. ओम, अरे कुठे होतास तू? हा अख्खं कोर्ट शोधून आले, कधीचा फोन नव्हते. फोन का नाही उचलतेस? काय करू फोन घेऊन? काही झालेलं नाहीये. माझी स्थिती म्हणजे ना ते स्टेटस को सारखे झाले, जैसे थे. म्हणून काय कोर्टाने निर्णय घेतलाय की माझ्या मॅटर मध्ये काही होता कामा नये. अरे पण काय चिडतोस का तू? अरे चिडू नाही तर काय करू? तुम्ही कोणी मला उसंतच घेऊ देत नाही. तू इथे आणि ते आमच्या घरचे सतत फोन करतायत, प्रश्नांचा भडीमार. काय झालं? काय तू विचारलंस की नाही? काय निर्णय झाला की नाही? यार. ओके, डोळे मीट बरं. डोळे मीट. हा, श्वास घे, दीर्घ श्वास घे. आता श्वास सोड. डोळे उघड. शांत वाटलं? आता सांग काय झालं? प्रेशराईज झाल्यासारखं वाटतंय यार मला. मी ती आली होती, मी तिला सांगणार होतो, म्हणजे मी तिला फाईल दिली, मी प्रयत्न केला होता, पण ती फार घाईत होती. त्या ब्रह्मे सरांचा फोन आला तिला आणि घाईघाईत ती निघून गेली. या अशा गोष्टी घाईघाईत नाही ना होत. आता मी तिला नाही विचारलं तर काय आभाळ कोसळणार आहे का? जणू काही ती आज रात्री त्या अमेरिकेतल्या मुलाला होच म्हणणार आहे. नाही म्हणेल कशावरून? बघ, जसं तुला आता प्रेशराईज झाल्यासारखं वाटतंय ना, तसं तिलाही वाटत असेल तिच्या घरच्यांमुळे. म्हणजे ती या सगळ्यात त्या मुलाला हो सुद्धा म्हणू शकते ना. म्हणजे हे सगळं मी तुला टेन्शन देण्यासाठी सांगत नाहीये, पण ट्राय टू अंडरस्टँड. मला तुझा कन्सर्न कळतोय ग. मला ना हे खूप इमिजिएट झाल्यासारखं वाटतंय. मला याची भीती वाटते की मी तिला विचारलं आणि आहे ते सुद्धा स्पॉइल झालं तर. हे प्लीज, असं काही होणार नाहीये. आणि एवढी रिस्क घ्यावी लागतेच ना. हे बघ, तू इमॅजिन कर, जर पुढच्या क्षणापासून ईशा तुझ्या आयुष्यात नाहीये तर काय होईल? फरक पडतो ना.
तिच्या प्रेमासाठी एवढा त्रास तर सहन करावाच लागेल तुला. आणि काय रे ओम, तू एवढे मोठे मोठे मॅटर सॉल्व्ह करतोस आणि तुला आता फक्त एका मुलीला सांगायचंय की बाई तू मला आवडतेस, बस. चल कम ऑन, बी अ मॅन. येस. थँक्स अश्विनी. आता मी प्रयत्न करतो. नाही, मी प्रयत्न करणारच, अगदी मनापासून. येस. ओम, हा, ते श्वासावर लक्ष ठेव हा फक्त. हा. बोल काके. हो म्या काय कन्फ्युजन आहे रे? गुरुजी म्हणत होता काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून. हा जयेश भाऊ पण ना, आता काय सांगितलं त्यांनी तुला? दिस इज नॉट फेअर होम्या. तू जे काय चाललंयस ते सगळं त्या गुरुजीला सांगतोस पण आपल्या काकेला नाही सांगत. ए काके, ही इमोशनल ब्लॅकमेल करण्याची वेळ नाही आहे. आणि मी आता तुला सगळं नाही सांगू शकत तेवढी ताकद नाहीये माझ्यात. मी इथे कोर्टात भर उन्हात उभा आहे आणि मी आता भीष्म प्रतिज्ञा केली आहे की मी ईशाला प्रपोज करणारच. दॅट्स द स्पिरिट ओम्या. अरे पण भीष्मांची काय रे प्रतिज्ञा केलीस? त्यांनी नव्हतं रे लग्न केलं, लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती त्यांनी. काके, तू एक काम कर, बाजी प्रभूंसारखी खिंड लढवीन अशी प्रतिज्ञा कर. हा, बर बर, ठीक आहे, ठीक. नाही एक मिनिट. असं करूया का, मीच सीन मध्ये इन होतो. म्हणजे म्हणजे मी तिथे येतो रे, म्हणजे तुला नैतिक बळ मिळेल. नाही नाही, नको नको काके, थँक्स. नाही, तुझ्याशी आता बोलूनच मला पुरेसा हुरूप आलाय. तू नसतास तर माझं काय झालं असतं काके? ऐक, भरून आलं बघ ओम्या. हो, कोणत्याही क्षणी डोळ्यातून पाणी येईल असं वाटतं रे, रडायला लागेल नाही. हो, स्वाभाविक आहे. स्वाभाविक जाऊ दे, त्यापेक्षा तू म्हण की मी बोलेन, मी तिथं जाऊन बोलेन. हो हो, मी बोलेन. मी बोलून दाखवणारच. मी यशस्वी होणार. आता हे इथं नाही, आता तिथं जाऊन बोल, तिच्या समोर बोल, नाहीतर दुसराच कोणीतरी गड जिंकून घेऊन जायचा आणि तुला आणि मला त्याच गडावर पिठलं भाकरी खात बसायची वेळ यायची. हा, जा बाबा, जा 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 जा. ठेवतो, बाय. मी यशस्वी होणारच. औंदा तरी कोंबडं आरवल का ओम्याच? आरवल. डरने का नहीं, आपण तेरे पीछे, चल, घाबरू नकोस. हा, मी आहे तुझ्या पाठीशी. अरे ॲडव्होकेट लक्ष्मण, थँक्यू बरं का. तुम्ही सांगितलेल्या वकिलांनी आमचं काम केलं. आता सर्टिफिकेट यायचं तेव्हा येईल. सुखाने संसार करा. हो हो, येतो. मनु तेरा हुआ अब मेरा कब होगा. मनु तेरा हुआ अब मेरा कब होगा. ईशा, मला तुला एक इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचंय. त्या फाईल मध्ये मी एक शब्द बोलू नकोस. मला एक साधा कागद सांभाळता येत नाही ना. मी मूर्ख आहे. ती लॉयरची डिग्री बिग्री मला उगाच मिळाली आहे. नाही, असं नाहीये नाही, काही. तसंच आहे, मला कळतंय ना. ते ब्रह्मेश सर पण तसलेच. काल रात्री इतकं जागून आपण सगळे कागद नीट लावले, नीट फाईल केली, पण त्याचं काही नाही. मी इतकं चांगलं काम केलं ना, तर त्याच्याबद्दलही मला फक्त शिव्याच पडताय. हे नेहमीच आहे माहितीये का. हा कागद या फाईल मध्ये काय करतोय, हा वेगळाच कागद आहे, असं काही बोलतायत. अरे डबल काम पडणार आहे आता. सगळी फाईल अशी कोर्टाच्या त्या टेबलवरती विस्कटून पडली. सॉरी, काय म्हणत होतास तू? एक मिनिट. हा काकू, कोर्टात आहे.
कोर्टात काय वाळवण घालायला जाणार का? काही काय प्रश्न विचारता तुम्ही? अच्छा, जुळली का? अरे देवा. नाही म्हणजे अरे वा असं म्हणत होते. काकू, माझं आईशी पण बोलणं झालंय या बाबतीत. मी नंतर फोन करू प्लीज. चल, बाय बाय. काय झालं? काही नाही रे, कोणीतरी एक तो US चा मुलगा आहे, त्याच्याशी पत्रिका जुळली आहे म्हणे माझी. हो का? आता घरचे सगळे घोड्यावर बसले. काय म्हणणं आहे घरच्यांचं? त्यांचं काय म्हणणं असणार आहे? लग्न कर, दुसरं काय म्हणणं आहे? मग कर की लग्न. तू आता प्लीज माझ्या घरच्यांसारखं वागू नकोस हो. त्या मुलाला मी कधी पाहिलं नाहीये, त्याला कधी भेटले नाहीये. असं करतात का लग्न? मग मला भेटलेस, माझ्याशी कर लग्न.